तर डेव्हिडची जी आराधना आहे, परंतु डेव्हिडची आराधना एवढी जबरदस्त होती की डेव्हिडसाठी देव स्वतः म्हणतो की डेव्हिड माझ्या मनासारखा राजा, त्याच्यावर मी संतुष्ट आहे. म्हणजे विचार करा, देव कधी आमची वावा करतो जेव्हा तुम्ही आराधना करता, तुम्ही स्तवन करता, उपासना करता, स्वतःला विसरून तेव्हा देव खुश होतो आमच्यावर. तेव्हा तुमची सगळी कामं होतात प्रेरणा, परंतु तुम्हाला आरोग्य मिळतं. एक आराधना कशी चीज आहे प्रेरणा. मला आठवतं की जेव्हा गुजरातला आम्ही गेलतो एकदम त्या टायमाला मीटिंग घेण्यासाठी, एक आजपासून 15 वर्ष झाली असतील. तर गुजरातमध्ये अशी कंडिशन होती, तिथं दवाखाना बिलकुल नाही, त्या ठिकाणी कुठला वैद्य हकीम जवळ नाही. तर तिथले जे उपासक लोक होते ते शेतकरी लोक होते, फार्मर मॅन. ते विचार करायचे रातभर, ते पेटी वाजवायचे, ढोलकी पेटी वाजवून ते आराधना करायचे. एका बैला चावला विंचू, तर ते डॉक्टर मग ते बहिणी आराधना केली, ते विष उतरून बी गेलं. त्या बहिणीला एवढा खतरनाक तो विष चावला, ते तिथनं विष उतरून गेलं त्या बहिणीचं. मग ते बहिणी दिली साक्ष की मी इथं आराधना करता करता मला विंचू चावला होता आणि ते विंचूला जर निघून बी गेलं. बहिणी म्हणजे प्रेम आराधनेमध्ये मुर्दे सुद्धा उठलेत. डेव्हिडचा जो अभिषेक होता माहिती का होता पॉवरफुल डेव्हिडचा अभिषेक? कारण डेव्हिड म्हणतो की जेव्हा मी जंगलमध्ये गेलो मेंढर सांभाळण्यासाठी, त्या जंगलच्या त्या प्रवासामध्ये मेंढर सांभाळत असताना आराधना जेव्हा मी तल्ली होतो तेव्हा तिथने सिंह आला आणि त्या सिंहानी छोटा कोकुळ घेऊन चालला होता तो. परंतु देवाचा अभिषेक माझ्यावर पुन्हा उतरला आणि त्या सिंहाच्या जाबडात मी करडूची सुटका केली. आणि माझा दुसरा अनुभव डेव्हिड सांगतो की जेव्हा एक हासोल बी आलं होतं, त्या जाबडात मी करडूची सुटका केली. तर डेव्हिड या जीवनामध्ये प्रेरणो एक प्रॅक्टिकल लाईफ पाहिलं की डेव्हिड एक ऍक्शन बी करत होता आणि ऍक्शन सकट त्याला अनुभव बी तो सांगतो लोकांना की मला देवाने कशा प्रकारे शक्ती पुरवली. आज माहिती तुम्हाला की आज प्रभूची ताकद असणं फार गरजेचं आहे. समजा आता आपण कुठं गेलो आणि कोणी विचारलं तुम्हाला की तुम्हाला काय दान आहे, तुम्ही काय सांगणार? एक पास्टरच्या पोराची मुलाखत टीव्हीला घेतली, त्यांना विचारलं की पुढचे शिक्षक येते, तुम्हाला 12 नावं सांगा. 3 बोललं नोवा की नाव घेता येणार. तो व्यक्ती मला तुम्ही कसे काय पाळकायचे पुत्रात भले, तुमचे वडील तेवढे चांगले प्रीचर आहे, भले चांगले सेवक आहे, 12 शिष्य प्रभूचे शिष्य नावं सांगा. पेत्र आणि याकोब पुढे बोलतं आहे ना. म्हणजे प्रेरणो कधी कधी लोक आम्हाला विचारतात की सांगा येशूने काय चमत्कार केले, कसे चमत्कार केले, पहिले चमत्कार कुठला येशूचा, आम्ही काय सांगणार लोकांना? कधी कधी प्रेरणो अनेक लोक म्हणणं दुष्टात्मा देखील आम्हाला विचारतो. सैतानला बायबल ठाऊक आहे की प्रभूने कसे कसे कामं केले, कारण सैतानला सुद्धा गॉड निर्माण केले. लुसिफरचा निर्माण करता येवा इरेचे, या लुसिफरला सुद्धा, या दूताला सुद्धा गॉडनेच बनवलं होतं. लक्षात ठेवा कधी पण हे लुसिफर साधा व्यक्ती नव्हता. लक्षात ठेवा. अहो लुसिफरच्या पंखामध्ये वाद्य होते. लुसिफर त्या पंख जर वाजवायचं ना तर आजकालचे वाद्य फिक्के पडतील असे त्या पंखामध्ये इन्स्ट्रुमेंट होते, असे त्या पंखामध्ये म्युझिक होती, त्या पंखामध्ये प्रियांनो भव्य चमक होती. तो एक असा एंजल स्वतःला खडकात आर्या पार जायचा. तो सगळ्या दूतांचा मेन सुपरवायझर होता प्रियांनो. तेवढा सुंदर होता दूत, जो प्रभूची उपासना करणारा दूत होता. विचार करा, डेव्हिड बी आराधना करत होता, पण तो लुसिफर होता. लुसिफर ओळ होता, डेव्हिड खाली होता भूतलावर. दोघांच्या आराधनेत काय फरक असेल विचार करा तुम्ही. त्या दूताच्या पंखात इन्स्ट्रुमेंट होते. विचार करा, उत्पत्ती सांगता मला वचन प्रेरणो की तो दूत एवढा प्रधान दूत होता की त्याच्या हाताखाली असंख्य दूत होते आणि तो खडकात आर्या पार जायचा. म्हणजे विचार करा ताकद कसली असेल, सुपर नॅचरल. परंतु त्याला अहंकार गर्व आला की देवाच्या खुर्चीवर मी बसेल, मला देवासमोर स्थान पाहिजे, आणि घमंड गर्वामुळे त्याला खाली यावं लागलं प्रियानं. आणि तो आला, तो अनेकांना घेऊन आला. म्हणजे विचार करा प्रेमो, देवाकडे जे दूध ते काय सोपे नाहीये. अहो लोकांना अजून म्हणजे माहितीच नाहीये की देवाकडे काय पॉवर आहे. जेव्हा मी मरणचा दूध चालू करतो ना, अंगाला काटा येतो. गडकडे असा दूध आहे, तो मरण फक्त आणतो प्रेम, डेथ. त्या दूधकडे फार भली मोठी तलवार येतो. जेव्हा तलवार अशी करतो ना, राशीच्या राशी तिथं पडतात मुडदे प्रियांनो. असं तो दूध आहे, मरणचा दूध. आणि मायकल जो एंजल्स आहे तो फायटर आहे, तो लढाई करणारा दूत आहे मायकल एंजल्स.
तलवारच्या घावामध्ये हजारो सैतांच्या मुंड्या छाटली पावर त्या मायकल एंजल्स करत. त्याला आपण म्हणतो मिखायल, गॅब्रियल एंजल्स. तो साधा नाहीये, तो संदेश वाहक आहे प्रियांनो. तो जेव्हा धरतीवर येतो ना, तो एक मेसेज घेऊन येतो, एक संदेश आणतो. म्हणून तो आला होता कुंवारी मरियमकडे. म्हणला, कुंवारी मरियम, देवाची कृपा तू झालेली आहे, तुला तो पुत्र होईल आणि तो आपल्या लोकांना आपल्या पापापासून तारील. आपल्या लोकांना, अख्ख्या जगाला नव्हे. अख्ख्या जगासाठी क्राइस्ट नाहीये. योहान 3:16 ठीक आहे सांगतात देवाने एवढी मोठी प्रीती केली, पण प्रीती केली आणि आपल्या लोकांना तारणं ह्यात फरक आहे. मत्तई सांगतं की प्रभू इस्रायलचे जे मेंढर हरवले त्यांना शोधायला आलेले. इस्रायलचे मेंढर कोण आहे? इस्रायलचे मेंढर. इस्रायलचा बाप कोण आहे? कोण आहे इस्रायलचा बाप? अब्रामचे संतान कोण आहे? अहो, जे लोकांचा विश्वास परफेक्ट आहे तेच अब्रामचे संतान आहे. आणि ज्यांचा विश्वास डमकतो तो कोण आहे माहिती? तो लोट आहे, लोट, सदोम आणि गमोरा. अनेकांचा विश्वास हलतो कधी कधी. लोटनी काय चॉईस केलं? सदोम गमोरा. लोटनी काय चॉईस केली? खेली खुशाली. लोकांना कधी विचारा, मित्राचे गाडी आहे का? तिथं लॉज असेल का? जेवण 3 टाइम असेल का? थंडी जास्त नाही ना? नको प्रार्थनेला, कोरोना पकडला मला, कोरोनाचा भूत आल्यावर ओढला. काय लोकांना विचारलं प्रेयर मीटिंग नको. यांना लग्नाला जायला वेळ आहे, खायला जायला वेळ आहे, शॉपला जायला वेळ आहे, पण त्याला प्रभूच्या इकडे यायला लोकांना आज कारण लागतं. हे तर हाच आमचा विषय होता. हो, लय क्रिटिकल असेल, अडचण असेल देव माफ करतो, पण लोकांचा आज पहा तुम्ही प्रेयर नको. म्हणजे लोक 8-9 महिने कोमात गेले होते कोरोना व्हायरसच्या. भेटले 8-9 महिने ते होते कोमात ना, आत्ताशी लोक बाहेर पडले. पण बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा, निरंतर आराधना करा. काय सांगतं गॉडचं वचन? किती बी अडचणी आल्या, किती बी संकट आली तरी प्रार्थना करा, कधी खचू नका. दानिएलने काय केलं आपल्या काळात? दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकले. नेहमी सांगतात की ते सिंह कित्येक दिवस उपाशी होते. त्या सिंहाच्या गुहेत जेव्हा टाकलं दानिएलला रात्रभर, दानिएलने फक्त प्रभूला प्रार्थना केली, गॉड हेल्प मी. बस, देवा मला वाचवा. तर लॉर्डने आपला दूत पाठवून सिंहाचे जाबड बंद केले. एवढं सामर्थ्य दूतांकडं. एवढे सिंह होते उपाशी तपाशी, एकदम डेंजर, गर्जना करणार. गॉडने आपला दूत पाठवलं त्या ठिकाणी आणि त्या दूत पाहून त्या दूतांनी लॉक केले सिंहाचे जाबडे बंद. तसं कधी कधी आम्हाला बी दानिएल सारखा अनुभव येतो सिंहाच्या गुहेचा. रातभर आम्हाला झोप नसते, अस्वस्थपणा येतो. तो तुम्ही प्रेयर करा, लॉर्ड दूत पाठवून संकटाचे तोंड बंद लॉक करेल. एवढं सामर्थ्य परमेश्वराकडे प्रियानो कधी पण. आणि ज्यांच्या जीवनात संकट आहे तीच खरी बीज लक्षात ठेवा कधी पण. अहो, ज्यांच्या जीवनात संकट नाही, ज्यांची लक्झरी लाईफ आहे, ते खरे विश्वास नाहीच. बायबल वाचा की कित्येक उत्पत्तीपासून लोक दुःखातनं जीवन त्यांनी काढलेले. आदम हवेचं जीवन पाहिलं, ज्यांचं पतन झालं ते जेव्हा इथं आले भूतलावर, त्या दिवसापासून लोक दुःखातच जीवन काढते. नोआचा काळ कसं, नोआला बी दुःख होतं. पण नोआ जेव्हा तावरू बांधतो लोक म्हणते येडं बले, हे बोर्ड बांधतो काय जलप्रलय येतो का? लोकांनी थट्टा केली. 120 वर्ष नोआनी 120 वर्ष हाच प्रचार केला, अरे बाबांनो पश्चाताप करा, जलप्रलय येणार आहे, देवाचा कोप भडकणार आहे, या तारवामध्ये पश्चाताप. लोक म्हणले असं कुठं असतं का? पण आज लोक सुद्धा बिलीव्ह नाही करत. आज लोकांचा विश्वास पिछाला, लोकांचा विश्वास असं झाले. पण तुला कधी तेज नाही चेहऱ्यावर, नेहमी सुकलेला चेहरा एकदम तेजसारखा. आज अवस्था लोकांची अशी झालेली.
पण आम्ही फ्रेश पाहिजे कधी पण. देवाचे लेकर नेहमी स्ट्रॉंग पाहिजे, उकाप सारखे कधी पण. तुम्ही 3 दिवस बी लिहू नका तरी परमेश्वर तुम्हाला शक्ती पुरवेल, लक्षात ठेवा कधी पण. धन्य तो मोजेस जो 1.5 महिन्यापर्यंत आता माउंटवर काही न खाता पिता सीण्यापर्यंत. 1.5 महिना कशाला म्हणतात? 40 दिवस 40 रात्र त्याला प्रभूंनी परखलं. विचार करा, आम्हाला तर काय देव परखत नाही, काहीच परखत नाही परमेश्वर तुम्हाला आम्हाला. प्रभूंनी 1.5 महिन्यापर्यंत उत्तर दिलंच नाही. मोजेसला काय बितले असेल त्या विचारावर. लोक तर आणलेत मिसळत ना, यांचं खाण्यापिण्याचं काय? मोसला विचार पडला पहिला. म्हणजे हे परमेश्वर तुम्ही काढलं ठीक आहे आम्हाला, पण तो मिस्त्राच्या बॉर्डरवर विचार करतो की देवा यांना खाण्यापिण्या कुठं आणू मी एवढ्या लोकांना? हे 20 लाख लोकांची आबादी आहे, यांना भाकरी आणू कुठनं? यांना पाणी मिळणार कुठनं? हे राहणार कुठं? हा मोसला पहिला विचार पडला. मोजे बी मनुष्य होता, माणसाला नेहमी हा विचार पडतो, रोटी कपडा मकान. अरे चाललं तर खरं, पण खायचं काय? अरे कपडे मिळेल का? अरे घर मिळेल का? अरे लॉज आहे का इथं राहिला? कोण आमची देखरेख करा का? अरे पाहुणचार करतील का? हा लोकांना पहिला विचार पडतो कधी पण. तुम्ही कधी निघा प्रवासाला, अहो सोय केली का त्या ठिकाणी व्यवस्थित? एकदा थंडी गाठा भरपूर कुडकुड 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 कुडकुड, तुम्हाला काळा चालू लागतो, ब्लॅक टी पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. अहो खंडी मला चॉईस. पण येशूने कधी चिंता नाही काळजी केली कुठं पण. म्हणून येशू म्हणतो, कोल्ह्यांना गुहा आहे, पक्ष्यांना घरटे, पण मनुष्य त्या पुत्राला डोकं टेकायला जरा धोंडा पण नाही. काय प्रभूची उपमा हो, काय तो जॉब असेल येशूचा. येशू काय म्हणतो? कोल्ह्यांना गुहा आहे, पक्ष्यांना घरटे, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकवायला धोंडा पण नाही. अहो ज्या प्रभूने सरळ निर्माण केलं त्याला धोंडा बी नव्हता. तर विचार करा आम्ही किती सुखी आहोत. देवाने आमची सोय करून ठेवलेले पहिले जेव्हा जाहिरा. आम्हाला असं वाटतं कसं होईल काय होईल, पण तो सोय करतो आमची. आणि ते सत्य वचन आहे, तो आम्हाला झोपेत पळवतो कधी पण. आम्ही रात्री टेन्शन घेतो, तो सकाळी आमची सोय करतो. कित्येक वेळा आम्हाला विचार पडतो की आता माझी गाडी जाईल का तिथपर्यंत? गाडी जाऊन रिटर्न बी येते तेवढ्या पेट्रोलमध्ये. हा चमत्कार येशूचा आहे. आम्ही विचार करतो की आता माझी गाडी फिरेल का? लॉकडाऊन आहे, पण प्रभू आम्हासाठी ठेवतो पॅसेंजर. आणि कधी स्वतः परमेश्वर बसतो आमच्या गाडीत आणि दूध जातो आम्हाला. मला डेव्हिड म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ, मला कधी उणे पडत नाही. चक्कर म्हणे देखा येवा कैसा आहे मला. प्रियानं आम्ही चाकले देवाला. आज आम्ही 22-23 वर्ष काढले, गॉडने असेच काढलेत का? अहो लॉडे तळागाळातला अनुभव दिला आम्हाला विश्वासामध्ये. पण किती संकट येऊ काही वाटत नाही. आता उद्या म्हणलं तुमचं मरण आहे, हो येऊ दे, हरकत नाही. धन्यवाद प्रभूला, धन्यवाद या गोष्टीबद्दल. अहो काय काय सेवकांना एक साक्ष मला आठवती, जेव्हा एक पती पत्नी सेवेसाठी गेले त्या गावामध्ये, तर त्या दिवशी त्या गावाच्या लोकांना त्या सेवकाला एवढं बदललं, एवढं मारलं त्या सेवकाला, लवलवण केलं रक्तपातामध्ये. आणि तो लाजला बायको पुढं. नवीन त्यांना लग्न झालं होतं. त्याला एवढं त्या लोकांनी गावकऱ्यांनी मारलं होतं त्या गावामध्ये. ते बायको अशीच बसली बिचारी. त्याला वाटलं बायको काहीतरी बोलेल मला. बायको काय बोलत त्याची? म्हटलं आपण धन्य आहोत, गॉडने योग्य ठिकाणी आपल्याला आणले. आणि काही दिवसात त्या गावाचं परिवर्तन झालं. काही दिवसांनी परत त्या गावाचं परिवर्तन केलं. प्रियानो असा तो परमेश्वर. मला एक आठवत, एक मूवी पाहिली होती प्रियानो मी आजपासून 15 वर्षापूर्वी, की एका शहरामध्ये चर्चला कुलूप लागले होते. आणि त्या देशात आणि त्या गावात पाऊस कधी पडतच नव्हता. नुसता दुष्काळ पडला त्या ठिकाणी. आणि लोकांनी चर्चला जाणं बंद केलं, चर्चला कुलूप लागले त्या ठिकाणी. त्याची उपासना बंद, प्रार्थना बंद. विचार करा तुम्ही, त्या जमिनीमध्ये मातीचे ढिगाळे तयार झाले. सुपीक माती होती, नापीक. खंडार आलं त्या ठिकाणी, शेतीवाडी संपूर्ण जमीन त्या ठिकाणी, मोठमोठे लँड. मग त्या गावामध्ये एका सेवकाला लॉर्ड बोलले, तू जा त्या गावात, तुला मी दर्शन दिले बोले, त्या गावात मी फलवंत करेल. आणि जेव्हा तो तिथं सेवकची टीम आली संपूर्ण, ते बोले भिऊ नका, बोले इथं कित्येक वर्ष पाऊस नाहीये, एलियाचा परमेश्वर आज बी जिवंत आहे. येताना मी झालं बदलला की एलिया आम्हासारखा स्वभावाचा मनुष्य होता.
आणि त्यांनी आग्रहाची प्रार्थना केली पाऊस पडू नये म्हणून. विचार करा, निसर्ग देखील सेवकाचा ऐकतो. जोशवाने सूर्य थांबवला, पण विचार करा, सूर्य आपलं काम थांबवत नाही देवाशिवाय. काय पावर होती जोशवाकडं? युद्ध चालू होतं घनघोरपणे इस्रायल लोकांचं. जोशवा म्हणला सूर्य थांब. यहोवाच्या नावात सूर्य जागेवर थांबला, इस्रायल युद्धामध्ये विजय मिळाला. विचार करा, सूर्य कोणाचा ऐकतो? फक्त देवाचा ऐकतो, ज्याने निर्माण करता ऐकतो. मग जोशवा कोण? कोण आहे जोशवा? कारण जोशवा मध्ये पवित्र आत्म्याची पावर होती. जोशवा मोजेचा चेला होता, पण जोशवा आणि कालेब असं हात केला जोशवाने, सूर्य थांब, स्टॉप देअर सन इन द नेम ऑफ द जीसस. सूर्य जागेवर थांबला. 1 इंच पुढे मागे नाही प्रेम. एवढी पॉवर जोशवाकडे कुठं होती? कारण जोशवाकडं मोजेचा अभिषेक होता. जोशवा कालेबमध्ये मोजेचा आत्मा होता, काम करणार स्पिरिट, सेम साइन ऑफ द स्पिरिट. कारण मोजेचा अभिषेक होता जोशवा आणि कालेब मध्ये, म्हणून ते कनान शहरात पोहोचले प्रॉमिस ऑफ लँड, द जोशवा आणि कालेब. कारण जोशवा कालेबची कबुली कशी होती? होय आणि आमीन. जोशवा कालेब असे 2 व्यक्ती होते, त्यांची कबुली कधी पण होती, हा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आम्ही युद्ध लढू शकतो, देव आमच्या बरोबर आहे. देवाने अनेकांना घाटचं पाणी पाजले, देवाने फावरला समुद्रास गडप केलेले. परमेश्वर तो महान आहे, यहोवा इरे, यहोवा निसी, यहोवा शालोम, ईश्वर त्या प्रभूचं नाव. असा तो अनुभव होता जोशवा आणि कालेबकडं. आज तोच अनुभव तुमच्या आमच्या लाईफ मध्ये पाहिजे कधी पण. अहो, किती मोठे संकट येऊ द्या, कितीही मोठं वादळ उठवू द्या, शांत करा सामर्थ्य हे येशूकडे. त्या तारामध्ये फार मोठं वादळ उठलं होतं. विचार करा, रात्री गॉड झोपले होते. शिष्याने आपले सगळे प्रयत्न केले, वल्ली मारून मारून ते स्वतः थकून गेले होते. मग ते कुठं आले? गुरुजी उठा, आपण मरत आहोत. काय म्हणलं शिष्य? अहो गुरुजी उठा, आपण मरत आहोत. गुरुजी उठले, उगारा, शांत हो. वादळ. शिष्य म्हणले, हा आहे तरी कोण? वादळ बी यायचं ऐकतात. शिष्याने विचार पडला, आहे तरी कोण हा की वादळ बी यायचं ऐकतात? सन ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉड, सन ऑफ डेव्हिड. कोण होता येशू? सन ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉड, सन ऑफ डेव्हिड. कारण प्रभूला 3 उपमा आहे कधी पण: मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र आणि दाऊदची संतान. देवाचा पुत्र जो येतो प्रियानो, तो गॉड इज अ लॉर्ड. मनुष्याचा पुत्र म्हणजे संदेष्टा, नबी, भविष्य तक्ता, पैगंबर. आणि डेव्हिडची संतान, डेव्हिडच्या कुळात येशू ख्रिस्त जन्माला प्रियानो. म्हणून दाऊदची संतान, आमच्यावर दया करा. लोक तस वडवतो, ओ दाऊदची संतान आमच्यावर दया करा. कारण दाऊदच्या कुळात येशू आले होते प्रियानो. विचार करा प्रियानो, आम्ही नेहमी म्हणलं पाहिजे आमच्या प्रार्थनेमध्ये की परमेश्वर माझा मेंढपाळ, मला कधी कमी नाही पडणार. तुमच्या मुखामध्ये एवढी वचनं पाठ पाहिजे की तुम्हाला लगेच आरोग्य 5 मिनिटात मिळणारच. तुम्हाला तुमचा एवढा विश्वास पाहिजे मजबूत. मी येताना एक व्यक्ती त्या साईडला म्हणलं, हे बायबल एक असे, हे जीवन आणि मरण हे सगळं लिहिलेले. तुमची कुठली वंशावळी, कसा जन्म झालाय, तुमचं मरण कसं आहे, तुम्ही यानंतर कुठं जाणार आणि वरती कोण कोण आहे, हे बी इथं लिहिले. या सगळा मॅप आहे, जीवनाचा मॅप आहे. हा लोक जगाचा मॅप दाखवतात, हा जीवनाचा मॅप आहे. लाईफ नंतर काय होणार, तुमचं काय होणार मेल्यानंतर, हे तुम्हाला तर माहिती आहे का? नाही, मला माहित नाही. अहो, तर तुम्हाला तुमची लाईफचं माहित नाही तर मग तुम्ही काय लाईफ जगताय? एखाद्या व्यक्तीला विचारा, तुम्ही पिणाऱ्या व्यक्तीला, हा बाबा प्या, अरे एन्जॉय करा, जस्ट एन्जॉय ब्रदर, एन्जॉय करा, नंतर नरकाच्या जावं. त्याला व्यक्ती विचारा, अरे खा पी ऐश कर, हरकत नाही, मी मुळशी पॅटर्न गाजवणार, पुढं नरकत. एखाद्या व्यक्तीला विचारा, तुम्ही व्यभिचार करता, हो व्यभिचार करा, हा काय होत नाही, काहीच नाही, अरे जस्ट एन्जॉय ब्रदर, एन्जॉय, नंतर नरकाच्या गीत. आणि मनुष्याला हे समजत नाही की तो काय करतो, कुठं जाणार. आज
जर मला कन्फर्म नाहीये की मी कुठं जाईल तर काय उपयोग आहे जीवन जगून? उपदेश काय म्हणतो? सुरुवात पेक्षा शेवट बरा. तुमची सुरुवात कशी का होईना, पण तुमचा शेवट चांगला झाला पाहिजे. सुरुवातपेक्षा शेवट बरा. त्या जन्मापेक्षा मृत्यू बरा पाहिजे. कधी पण प्रेम की मेल्यानंतर तुम्ही कुठं जाताल हे तर ठाऊक आहे का? आणि माणसाला गॅरंटी नाहीये. अमुक अमुक गेला स्वर्गीयवासी, नाव टाकून दिले, आपण माहित नाही कुठं गेला कुठं नाही. हा, आणि माणसाला विचार पडतो की मी काय करतोय आणि मी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही काय होतं काहीच माहित नाही. आज मनुष्य भरकटत चाललेत. आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, परवा मंगळवार आहे. तो नुसता दिवस ढकलत चालल्या, पण त्याला ठाऊक नाहीये की मी काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट प्रेम, आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मत्ते 26:21 प्रमाणे तुम्ही प्रत्येक प्रसंगी प्रार्थना करा. परंतु रात्रीचा समय असेल, 2:45-3 वाजले असेल, मला एवढा थकवा होता बॉडीमध्ये, मला पश्चाताप करायचा होता. ते केल्याशिवाय कधी झोपत नाही, तेवढी ताकद नव्हती बॉडीत बिलकुल. तरी बसून प्रियानो प्रार्थना केली, स्तोत्रसहित 91 क्लेम केलं, झोपलो प्रियानो. तेव्हाचा स्पर्श झाला. वचनामध्ये सांगतं की तुमच्या अशक्तपणामध्ये आत्मा तुम्हाला शक्ती सामर्थ्य पुरवतो. हा विचार करा, पवित्र आत्मा नसेल कलिसिया काय वाढली असते? कलिसिया वाढण्यासाठीच प्रभूंनी पवित्र आत्मा दिला प्रियानो. आणि हाच पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो प्रियांनो देवाच्या सानिध्यात. किती महत्वाचे होली स्पिरिट. म्हणून प्रियांनो, कधी कधी आमच्या देहाला अशक्तपणा येतो, पण पवित्र आत्मा आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य पुरवतो. म्हणून प्रियांनो, कधी मी लक्षात प्रियांनो, प्रार्थना फार महत्वाची. तुमचे देवासंग संबंध नेहमी प्रियांनो चांगले रिलेशन पाहिजे. तुम्ही नेहमी प्रियांनो देवाच्या एकदम कॉन्टॅक्ट मध्ये पाहिजे. तुम्ही नेहमी प्रियांनो देवाच्या रेंज मध्ये पाहिजे कधी पण. हे दिवस तर फार महत्वाचे. आणि पुन्हा प्रियांनो तुमचा उत्साहाचा आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि आज बी आनंद आहे. काय लोक आनंद जगतात क्षणिक आणि क्षणभंगूर. काय लोक एन्जॉय करतात ते त्यांची ह्याच्याने एन्जॉय करतात. परंतु कुठं तरी त्याला विचार पडतो की मी जे वागतो ते योग्य का अयोग्य. कधी तर माणसाला एक धक्का बसतो लाईफ मध्ये की मी कसं जीवन जगतोय, मी जीवन कसं जगलं पाहिजे. मला प्रियांनो रात्री ह्या गोष्टीचा अनुभव चांगला वाटली दिला मला. जेव्हा मी रात्री एवढा थकलो होतो, म्हणतो प्रभू ताकद पुरव, मला कमजोर पडू नका. कारण मला या प्रभू तुमच्या 12 शिष्या समान जगाची उलटा परत करायची. थकून नका दू, खचून नका दू. तुम्ही संगती राहा प्रभू आमच्या बरोबर. आमच्या ग्रुप संगती राहा, आमच्या बहिणी संगती राहा, चर्च मध्ये संगती राहा प्रभू. पण आम्हाला खचू नका दू या कठीण दिवसामध्ये. तुम्ही त्या गोडाचा मला काव झाला. भिऊ नका, मी तुमच्या बरोबर. साधू लॉर्ड, मी कधी न बदलणारा परमेश्वर आहे. लॉर्ड म्हणले मी कधी न बदलणारा परमेश्वर आहे. जे मी काय बनवले निर्माण केले हे मी संपू बी शकतो आणि पुन्हा निर्माण बी करू शकतो. कारण मीच निर्माण करताय, मीच जखम करणार आहे, मीच मलमपट्टी करणार आहे, मीच काढून घेणार आहे आणि मीच देणारा परमेश्वर आहे. हे वैरे मी कधी ना बदलणार आहे. ईश्वर आहे बोले. कोण मला सल्ला देईल, कोण मला सांगेल असं करता असं कर बोले. कारण ईश्वर माझं नाव. विचार करा प्रियांनो, देवाची उपस्थिती किती जबरदस्त आहे. परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला बोलत आहे. म्हणून प्रियांनो आम्ही कधी घाबरत नाही जीवनामध्ये. एका विश्वास ठेवायचा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मला परमेश्वर दिवसामध्ये चालवते, माझ्याशी परमेश्वर दिवसामध्ये बोलते, देवाचा स्पर्श मला होते. मी देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, मी देवाच्या सानिध्यामध्ये, मी देवाच्या उपस्थितीमध्ये, मी देवाच्या कुरणामध्ये. कल्याण आणि दया आयुष्यभर माझ्या लाईफ मध्ये असणार आहे. स्तोत्रसंहिता 23:6 प्रमाणे विचार करा. कल्याण आणि दया
आयुष्यभर मस्त संगती राहणार आहे. अनेक अंकावरून संदेश आठवला प्रियांनो. एक ब्लॅकबोर्ड खरं पाहिजे होता की आपण म्हणतो 36चा आकडा. 3 कुठं असतात पुढं, 6 कुठं असतात पाठीमागे. दोघं विरोधी पक्ष, मग ते एकत्र कुठं असतात माहिती? जेव्हा 63 येतो ना, दोघं समोर समोर येतात. अंकात सुद्धा मेसेज आहे. 40च्या आतमध्ये, 40 म्हणजे 1 जनरेशन. गॉडने काय ते अंक बनवले असेल पहा. 40 मध्ये 36 होतो तेव्हा ते विरोधी पक्ष नेता असतात. ह्याची पार्टी वेगळी, ह्याची पार्टी वेगळी. आणि ते 60 नंतर दोन्ही अंक येतात समोर समोर. 60 आणि 63. म्हणजे तसंच तुमचं आमचं जीवन आहे की कधी कधी प्रियांनो आमच्या लाईफ मध्ये भरपूर विरोध होतो. आम्हाला कुणी आम्हाला समजून घेत नाही, कुणी आम्हाला समजून सांगत नाही. नेहमी विरोध, लोक आम्हाला विरोध करतात, लोक आम्हाला विरोधी ठरवतात. लोक कुणी समजून घेत नाही, सगळे येडे म्हणतात आम्हाला. काय करू समजत नाही. त्या 36 अंकासारखी आमची अवस्था होती दोन्हीकडं. हा व्यक्ती इकडं, हा व्यक्ती इकडं. मग काही दिवसानंतर परमेश्वर दोन्ही अंक बरोबर करतो, दोन्ही अंक मॅचवर्ड करतो परमेश्वर. 36 अंक मॅचवर्ड नाहीये. कारण 36 अंक कसं आहे, कारण 36 अंकात ताकद जास्त असते, पॉवर जास्त असते. त्या टायमाला तो आपल्या बुद्धीचा वापर करतो, आपल्या माइंडचा वापर करतो, आपल्या मार्गाचा वापर करतो. पण नंतर जेव्हा मॅचवर्ड करतो ना तुम्हाला, तेव्हा ते अंक येतात समोर समोर, जवळ येतात देवाच्या सानिध्यात. म्हणून तो मेसेज आहे, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तर तू आपल्या परमेश्वरावर अवलंबून राहा. म्हणून प्रभूंनी 40 वयात मोळसला नाही निवडलं. मोळसने 40 वयात खून केला मिस्त्र्याचा, आणि कुठं पळून गेला? जंगलमध्ये. आणि त्याला गॉडनी 40 वर्ष रिकामं केलं. आणि जेव्हा तो 80 वर्षाचा म्हातारा झाला, तेव्हा त्याला गॉडने दर्शन दिलं पिलर ऑफ फायरचं सिनाय पर्वतावर. की काय ती आग आहे झाडामध्ये. कारण तो 40 वर्ष भरलेला होता ना पूर्णपणे. मिस्रातलं शिक्षण, मिस्रामधलं खून कसं करायचं, लढ्या कशा करायच्या, युद्ध कसं करायचं, पिरामिड कसं बांधायचं, इजिप्शियन कसं पुन्हा बसवतो, तो एक कारागीर होता. त्याला प्रमाणे 80 वर्षात दर्शन दिलं, त्याला 40 वर्ष रिकामे केलं गॉडने मोजेसला. आणि जेव्हा तो पूर्णपणे रिकामा झाला ना, मग त्याला कळलं की ही देवाची उपस्थिती. तसं तुमच्या लाईफ सुद्धा तसंच लाईफ आहे. आम्हाला देव रिकामा करतो कधी पण. कधी कधी प्रियांनो आमच्या डोक्यामध्ये एवढं आमचं शिक्षण असतं. तुम्ही शिकले व्यक्तीला विचारा, तो गॉडला कधी म्हणत नव्हता मी शिकलो, आय एम एज्युकेटेड, मी कमवता व्यक्ती. आता घरचं बघा तुम्ही, मुलं शिकले असेल, आई बाबला कचरा करतात, आई बाबला कचरा करतात ते पोरं. हे बावळट आमच्या संतती येडपट्टी, बाप तर बावळट आमचं. मुलं कचरा करतात आई बापाचं, का ते शिकलेले आहेत ना जगातले शिक्षण. पण जेव्हा ते होतात ना म्हातारे होतात, तेव्हा मुलं त्यांना उलटत, अरे मी बी तेच केलं, ते माझ्या मुलं ते करतात. ही परतफेड असते कधी, ही परतफेड असते. बायबल सांगतं आपल्या आई बापाचा मान सन्मान कर. जन्मदातीला तू कधी तुच्छ लेखू नकोस. बायबल सांगतं त्याला खडकातले डोम चावले चावून खातील. एवढं शासन आहे पवित्र शास्त्रामध्ये. आपल्या आई बापास तुच्छ म्हणू नकोस. या 10 आज्ञा गॉडने कुठे ते मोजेसला सिनाय पर्वतावर गॉड म्हणले ते. का तिथं गॉडने मेन्शन केले त्या आज्ञा? कारण गॉडला माहिती आहे की शेवटच्या काळामध्ये लोक आई बापाला कचरा 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 किंमत करतील. अहो ज्या आई बापाने तुम्ही लहानाचं मोठं केलंय, अहो ज्याने स्वतः उपास राहून तुम्हाला खायला अन्न घातले, अहो ज्याने तुम्हाला कवठाळलं, स्वतः उपास राहून तुम्हाला त्यांनी दूध पाजलं, तुम्ही त्याच आईचा बापाचा अपमान करता. तुम्ही त्या पॅरेंटचा अपमान करता ज्यांनी तुमच्यासाठी रात्रंदिवस जागून जागून रात्र काढली. स्वतः चप्पल नाही पण तुम्हाला पहिल्या बुड भरतले गुण दिला, स्वतः फाटके कपडे घातले ठिगळाचे, तुम्हाला चांगले वस्त्र दिले,
स्वतः उपाशी दिवस काढले, पण तुमचे चांगली पोट भरवले बोले. आणि आज तेच मुलं आई बापाला म्हणतात की तुम्ही काय केलं आमच्यासाठी. मुलं ते म्हणजे काय केलं आमच्यासाठी आई बापाने, काय काढला पैसा. ही पिढी अशी आहे. लिहिल्याबद्दल 24 मध्ये उद्धट प्रमाणे पोरं वागतील, दांडग्याने वागतील. ही पिढी उद्धट आहे, इंटरनेट आहे. मुलं पाहिजे कशाचं काम करत नाही कधी, त्याला भूत झालं त्या डबड्याचं नुसतं असं टिची 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 करत बसते. पाणी बी देत नाही बापाला. अहो त्यांनी किती पावसाळे 40 पावसाळे खाल्ले बघितले तर त्यांनाही पाणी पाजत नाही. ही अवस्था या जनरेशनची. आज बघ आई बापला रडवतात दुसरी पोरं ते. मग त्या आई बापाने कोणाची वर जगावं. हा त्या बापाने कोणाची वर जगावं, त्या आईने कोणाची वर जगावं. हो त्यांचे केस काळ्याचे पांढरे झाले, त्यांनी कोणाच्या जीवावर आयुष्य जगावं. मुलांचं ते कर्तव्य कसे का असताना तो आपल्या आई वडिलाचा मान राख. कॉम्प्रोमाइज नाही करायचं प्रेरणा आम्हाला कुठं, परंतु मान राखसाठी तर मान आम्हाला राखावंच लागेल त्यांचा. कारण ते वयाने मोठे आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही बीज होतो. त्यांच्या थ्रो गॉडने आम्हाला जन्मास घातलं आणि त्यांच्या थ्रो गॉडने आम्हाला आतापर्यंत उभं केले. रोज मी जास्त प्रार्थना करतो माझ्या वडिलांसाठी. बघ तुमचा प्रभू तुमची इच्छा असेल तर त्यांचं परिवर्तन करा. आई आमची प्रार्थना येते, वडील नाहीये. तर म्हणतो प्रभू तुमची इच्छा असेल लास्ट स्टेपला त्यांना पश्चातापी मन द्या. येशू प्रभू आहे यांच्या मुखातनं कबूल होऊ द्या. कारण त्यांच्या आत ही बीज होती आणि ती बीज त्यांच्या थ्रो या जगात आलेली. ते कसे का असतं ना प्रभू, त्यांना माफ करा. त्यांना समजत नाही खरा गॉड कोणी, त्यांना माहित नाही बिचारांना की काय कुठला परमेश्वर कसा आहे. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांचा आत्मा वाचवा, नरकात नको जायला बिचारांनी. आणि खरी गोष्ट आहे आमचं खरं कळवळा पाहिजे. लोकांना कळवळा नाही. आज लोकांची मन एवढे कठीण झाले की लोक चेहरा लपून निघून जातात. आम्ही लोकांना 10 वेळा फोन करतो काय का लोकांना, बिल्डर्स लोकांना, जुन्या लोकांना, तुम्ही तर माझ्या जवळचे आहेत, जीवात माझा. पण काय लोकांना फोन करतो, लोक खोटं सांगतात. विचारतो कुठं, घरी असतात, सांगतात आम्ही बाहेर गेलो. त्यावेळेला किती सेवकावर वाईट वाटत झालं. काय भीती सेवकावर, तर देवाला काय वाटत असेल. आम्हाला किती असं वाटतं की त्या बहिणीचा नाश नको, ते बहिणीने प्रार्थनेत असावं बिचारे, त्यांनी यावं. कळकळून आम्ही त्यांना लाईक करतो अंतकरणापासून, पण ते खोटं बोलतात. विचार करा, देव त्यांना नेट विचारणार ना की माझ्या लेकरांनी फोन केला होता तुमच्या जवळ, पण तुम्ही खोटं बोललात. का खोटं बोललात ते तुम्हालाच माहिती. येशू काय म्हणला येरुशलेमला, येरुशलेम तुला कित्येक वेळा मी घ्यायचा प्रयत्न केला आपल्या पंखाखाली, पण तू कधी आलीच नाही. म्हणून तुझ्या चिराडची राहणार नाही बोले. शत्रू तुला चारी बाजूने घेतील. आज आम्ही फोन करतो लोकांना, प्रेयरसाठी रिक्वेस्ट करतो, या म्हणतो.